तुम्हाला जर ऑडिओ बुक अँड्रॉइड ॲप तयार करायची आहे आणि ती गुगल प्ले स्टोअरवरती पब्लिश करायची, तर ह्या खालील स्टेप तुम्ही बनवू शकता. ह्या स्टेपमध्ये एक रोड मॅप दाखवला आहे. ह्याचा आपण 1 बाय 1 कन्सेप्ट व्हिडिओ बी तयार करणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला ॲपची तयारी करावं लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला ॲपमध्ये कुठलं पुस्तक ठेवायचं आहे अगोदर ठरवावं लागेल. त्याच्यानंतर पब्लिक डोमेन किंवा स्वतःची लिहिलेले रेकॉर्ड केलेले कंटेंट्स वापरावं लागेल, जे कॉपीराइटेड नसावा. ह्याच्यामध्ये आता तुमच्या ॲपमध्ये प्ले पाऊच, नंतर सिक बार जिथून हवे तिथून ऐकता येईल. मल्टिपल बुक्स सपोर्ट, म्हणजे एकाच बुकमध्ये समजा एखादा मोठा ग्रंथ वगैरे असला तर त्याच्यामध्ये 10, 50, 35, 36, 37 असे बुक्स असतील तर त्या बुकला सपोर्ट करता आला पाहिजे. बुक कव्हरची इमेजवरती आली पाहिजे, तर ॲपवरती रिझ्यूम शेवटपासून पुढे येता आली पाहिजे. डाउनलोड ऑनलाईन सपोर्ट, डार्क मोड, बुक मार्क्स वगैरे हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. तर ॲप डेव्हलपमेंट अँड्रॉइड स्टुडिओ वापरून आपल्याला एक एन्व्हायरमेंटचं सेटअप तयार करावं लागेल. ह्यासाठी अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड करून इन्स्टॉल करावं लागेल. नवीन प्रोजेक्ट त्याच्यामध्ये एम्प्टी ॲक्टिव्हिटीमध्ये जावं लागेल. नंतर UVN डिझाईनमध्ये XML लेआउट, रिसायकल ऑन बुक लिस्ट दाखवावं लागेल. मीडिया प्लेअर एक्सप्लोरर वापरून ऑडिओ प्ले करावं लागेल. प्ले पाऊस बटन, प्रोग्रेस बार वगैरे लावावं लागेल. ऑडिओ स्ट्रीमिंग स्टोरेजसाठी फायरबेस स्टोरेज किंवा क्लाउडवर ऑडिओ फाईल अपलोड करावं लागेल. फायरबेस जसं क्लाउड आहे तसंच फायरबेससुद्धा एक सर्व्हर करून देणारे एक हे आहे, ते आपण पुढं पाहणार आहे. ॲपमध्ये लिंक देऊन एक्सपो प्लेअर करावं लागेल. डाउनलोड हवा असल्यास डाउनलोड मॅनेजर API वापरावं लागेल. एक्स्ट्रा फीचर्स जसे की शेअर, रेफरन्स, रूम वगैरे जे काय आहे ते डार्क मोड वगैरे, म्हणजे तुमचा मोबाईलच्या ह्याच्यानुसार तरी चेंज झालं पाहिजे. ॲप सेटिंग म्हणजे काय, इम्युलेटर आणि रिअल डिव्हाइसवर टेस्ट करावं लागेल. नंतर क्रॅश बॅक परफॉर्मन्स दाखवायला गुगल प्ले स्टोअरवर पब्लिश करायसाठी आपल्याला गुगल प्ले कॉन्सोल अकाउंटवर जावं लागेल. गुगल प्ले कॉन्सोलवर गेल्यानंतर डेव्हलपर अकाउंट तयार करावं लागेल. ह्याच्यासाठी तुम्हाला $25 USD म्हणजे साधारणपणे 2100-2200 रुपये भरावं लागतील. ॲप तयार करावं लागेल, म्हणजे क्रिएट ॲपवर क्लिक करावं लागेल. ॲपचे नाव, भाषा, कॅटेगरी, एज्युकेशन, बुक्स वगैरे काय डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला पॉलिसीज आणि कंटेंट्समध्ये कंटेनिंग रेटिंग फॉर्म भरावं लागेल. प्रायव्हसी पॉलिसी, त्याच्यानंतर ॲप बंडल अपलोड, म्हणजे अँड्रॉइड स्टुडिओमधून बंडल जनरेट, सिंगल बंडल API.AWP फाईल तयार केलेल्या प्ले कॉन्सोलमध्ये अपलोड करावं लागतील. किंवा त्याच्यानंतर स्टोअर लिस्टिंग, ह्याच्यामध्ये ॲप डिस्क्रिप्शन, स्क्रीनशॉट, ॲप आयकॉन, बॅनर टाकावं लागतील. कीबोर्ड वापरावं लागेल, म्हणजे मराठी किंवा ऑडिओ बुक्स, स्टोरेज वगैरे. रिव्ह्यू आणि पब्लिश, गुगल तुमचा ॲप रिव्ह्यू करतो. साधारणपणे 1 ते 7 दिवस लागतात. ॲप्रूव्ह झाल्यानंतर ॲप तुमची लाईव्ह होती. आता ह्याच्याद्वारे तुम्ही कमाई करू शकता. फ्री प्लस ॲड्स, गुगल ॲड मॅप वापरून. त्याच्यानंतर पेड ॲप, एकदाच पैसे देऊन. इन ॲप परचेस, काही ऑडिओ फ्री, बाकीचे प्रीमियममध्ये ठेवून. आता पहा, स्टेप बाय स्टेप आपण पाहू ह्याच्यासाठी. तर अँड्रॉइड स्टुडिओमध्ये नवीन प्रोजेक्ट तयार करावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अँड्रॉइड स्टुडिओमध्ये जावं लागेल. अँड्रॉइड स्टुडिओमध्ये गेल्याच्यानंतर एम्प्टी ॲक्टिव्हिटी निवडावं लागेल. नंतर मिनिमम SDK, अँड्रॉइड 5.0 लॉलीपॉप वगैरे, ते ही काय SDK म्हणजे किट आहे, ती SDK किट असते रन करायसाठी. activity.main.xml ही फाईल लक्षात ठेवा. ह्या फाईल UI डिझायनिंगची फाईल, ह्याच्यामध्ये हा जो कोड आहे ना, हा तुम्हाला सगळा कॉपी करून घेऊन पेस्ट करावा लागेल. स्टेप 3मध्ये मेन ॲक्टिव्हिटी.java मध्ये हा कोड जो आहे हा कॉपी करून तिथं पेस्ट करावा लागेल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ऑडिओ फाईल्स जोडायची, म्हणजे ॲप असे मेन, रिसेट, रिव्ह्यू वगैरे फोल्डर तयार करायचं. तुमच्या अँड्रॉइड बुकचा .mp3 फाईल्स टाकावं लागतील. उदाहरणार्थ बुक 1, बुक 2, बुक 3 असे जेवढे बुक्स असतील तेवढे. ह्याच्यामध्ये रन अँड टेस्ट ॲप इन्स्टॉल करावं लागेल. बुक लिस्टमधून निवडावं लागेल. प्ले पाऊस बटन्स चालेल का नाही हे पाहावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला आता फायरबेस स्ट्रीमिंग ऑडिओ बुक ॲप बेसिक एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पलद्वारेच आपण फायरबेस हे सुद्धा एक काय आहे, सर्व्हरसारखं आपल्याला काम करतं आहे. बेस्ड प्रोजेक्ट तयार करायसाठी फायरबेस कॉन्सोलवर जावं लागेल. प्रोजेक्ट ॲड करावं लागेल. ॲड ॲप म्हणावं लागेल. अँड्रॉइड निवडावं लागेल.
अँड्रॉईड निवडल्यानंतर आपली जी ॲप आहे त्याचं पॅकेज नेम म्हणजे उदाहरणार्थ .com एक्झाम्पल .ऑडिओ बुक वगैरे भरावं लागेल. गुगल सर्व्हिसेस फाईल डाउनलोड करावं लागेल आणि ॲप हे जे दिलेलं आहे फायरबेस स्टोरेज इनेबल करून तुमच्या .mp3 फाईल्स त्याच्यावरती अपलोड करावं लागते. नंतर स्टेप 2 मध्ये बंडलमध्ये डिपेंडन्सी जोडावं लागेल. त्याच्यासाठी हा कोड घ्यावा लागेल. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी मेन .xml ह्या फाईलमध्ये हा कोड लिहावा लागेल. ही फक्त आपण रोडमॅप पाहतो आहे. हे आपण ज्यावेळेस स्टेप बाय स्टेप ही ॲप्स तयार करणार आहे त्यावेळेस सगळं तुम्हाला सांगाल. ऑडिओ फायरबेसमध्ये अपलोड करण्यासाठी फायरबेस कॉन्सोल स्टोरेज अपलोड फाईलवर जाऊन सगळे बुक अपलोड करावे लागतील. त्यांची नावं वगैरे लिहिणं. आता काय होईल ह्याच्यामध्ये बुक लिस्टमधून बुक निवडता येईल. फायरबेसमधून ऑडिओ स्ट्रीम होईल. डाउनलोड न करता ऑनलाईन काय होईल ऐकता येईल. प्ले पाऊस कंट्रोलसुद्धा चालेल. आता तुम्हाला डाउनलोड ऑफलाईन मोड हवा आहे का त्याच्यासाठी कोडिंग आपण पाहू शकता. तर ऑडिओ बुक डाउनलोड आणि ऑफलाईन मोडसाठी काय करावं लागेल त्यासाठी परमिशन घ्यावं लागेल. म्हणजे स्टोरेज ॲक्सेसमध्ये ह्या फाईलमध्ये जावं लागेल. इथं हे कोड टाईप करावं लागेल. त्याच्यानंतर डाउनलोड बटन जोडावं लागेल. ह्या activity.main.xml ह्या फाईलमध्ये हा कोड बटनचा इन्सर्ट करावा लागेल. मेन एक्झाममध्ये डाउनलोड फीचरसाठी हा कोड काय करावं लागेल आपल्याला टाकावं लागेल. हा टाकल्याच्यानंतर त्याच्यानंतर आता काय होईल तर बुक लिस्टमधून पुस्तक निवडू शकतो. डाउनलोड झालेलं असेल तर ऑफलाईन चालेल, नाही तर फायरबेसवरून ऑनलाईन स्ट्रीम होईल आणि डाउनलोड बटन दाबल्यानंतर ऑडिओ फाईल मोबाईलमध्ये सेव्ह होईल. इंटरनेट नसलं तरी युजर तीच ऑडिओ पेज. आता यापुढे आपल्याला काय हवं आहे ॲपमध्ये रिझ्यूम फॉर्म, लास्ट पोझिशन, बुकमार्क हे फीचर्स करून दाखवायचे. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला शेअर रेफरन्स वापरून स्टेप फर्स्ट शेअर रिझ्यूम म्हणजे प्रत्येक वेळेस लॉग युजरने जिथं थांबले तिथून पुढे सुरू होण्यासाठी किंवा आवडलेल्या पुस्तकाला फेवरेट करू शकतो. त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटी main.xml जी ती फाईल आहे ती ओपन करून त्याच्यामध्ये हा कोड लिहावा लागेल. main.activity.java ॲक्टिव्हिटी main.xml ही एक फाईल आहे आपण तयार केली. त्याच्यानंतर main.activity.java ही जी फाईल आहे ह्याच्यामध्ये हा कोड पुन्हा टाईप करावा लागेल आपल्याला. कॉपी पेस्ट करायचं हे मी तुम्हाला सांगेन कुठून कसं करायचं ते. ह्याचा परिणाम काय होईल की युजर जिथं ऑडिओ पॉज करेल पुढच्या वेळी तिथून सुरू होईल. बुकमार्क्स बटन दाबल्यावर बुक फेवरेटमध्ये जाईल. खालील टेक्स्ट व्ह्यूमध्ये फेवरेटची यादी दिसेल. आता आपल्याला काय हवं आहे डार्क मोड, मॉडर्न रिसायकल व्ह्यू, मटेरियल डिझाईनसाठी आपण कोड पाहू. ह्याच्यासाठी ऑडिओ ॲप डार्क मोड आणि मॉडर्न व्ह्यू आहे. स्टेपमध्ये काय करावं लागेल theme.xml मध्ये डार्क मोड सपोर्ट करण्यासाठी हा कोड तिथं कॉपी पेस्ट करावा लागेल. रिसायकलर व्ह्यू लेआउटसाठी हा कोड लागेल आपल्याला. त्याच्यानंतर व्ह्यू लेआउट .xml ह्या फाईलमध्ये हा कोड आपल्याला लिहावा लागेल. रिसायकल व्ह्यू म्हणजे बुक ॲडॅप्टर .javaची एक क्लास तयार करून त्याच्यामध्ये हा फाईल तयार करावा लागेल. त्या फाईलमध्ये हा कोड घ्यावा लागेल. नंतर मेन ॲक्टिव्हिटीमध्ये हा कोड लिहावा लागेल. ह्याच्यामुळं काय होईल की मॉडर्न UI बुक लिस्ट आता रिसायकलर व्ह्यू प्लस वेवमध्ये आकर्षक दिसेल. डार्क मोड सपोर्ट मोबाईलची थीम डार्क मोड असेल तर ॲप आपोआप डार्क होईल. मटेरियल डिझाईनिंगला अधिक आकर्षक होईल. आता ह्या ॲपमध्ये आपल्याला काय हवं सर्च प्लस फिल्टर शोधण्यासाठी सोपा मार्ग ॲड करून दाखवण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला सर्च व्ह्यू जोडण्यासाठी activity.main.xml इथं पाहावरती मेन ॲक्टिव्हिटी लेआउट ॲक्टिव्हिटी main.xml बुक लॉक. त्याच्यानंतर बुक ॲडॅप्टर.java रिसायकल ॲक्टिव्हिटी main.xml जी फाईल आहे त्याच्यामध्ये सर्च व्ह्यूसाठी हा कोड जोडावा लागेल. त्याच्यानंतर बुक ॲडॅप्टर.java मध्ये फिल्टर सपोर्टसाठी हा कोड लिहावा लागेल. त्याच्यानंतर मेन ॲक्टिव्हिटी.java मध्ये सर्च व्ह्यूसाठी हा कोड टाकावा लागेल. याचा परिणाम असा होईल की आता सर्च बार दिसेल. युजर टाईप करेल तीच ऑडिओ फिल्टर होईल. बुक 1 लिहिलं तर फक्त बुक 1 येईल. बाकीचे फीचर्स जे आहेत प्ले पाऊस, डाउनलोड, बुकमार्क, रिझ्यूम, डार्क मोड हे तसं कंटिन्यू राहील. त्याच्यानंतर मिनी प्लेअर बटन UI प्ले पाऊच स्क्रीनवर दिसण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ऑडिओ activity.main.xml मध्ये मेन प्लेअर जोडण्यासाठी हा कोड तिथे लिहावा लागेल. त्याच्यानंतर मेन ॲक्टिव्हिटी.java मध्ये मिनी प्लेअर हँडल करण्यासाठी हा कोड तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर मिनी प्लेअर हाईड करण्यासाठी
हा कोड लावून ह्याचा परिणाम काय होईल, पुस्तक सुरू झाले की खाली मिनी प्लेअर दिसेल, त्यात बुक नेम प्लस प्ले पाऊस बटन दिसेल, लिस्ट स्क्रोल केली तरी प्लेअर दिसत राहील, स्टॉप झाल्यावर आपोआप गायब होईल. आता आपण काय करू, ऑडिओ बुक नोटिफिकेशन प्लेअर बॅकग्राऊंड प्लेबॅक. ह्याच्यासाठी आपल्याला फोरग्राऊंड सर्व्हिस तयार करायला म्हणजे ऑडिओ सर्व्हिस डॉट जावा नावाने एक नवीन क्लास बनवावं लागेल. त्याच्यामध्ये हा सगळा कोड लिहावं लागेल. हा कोड लिहिल्यानंतर अँड्रॉइड मेन पेज डॉट XML सर्व्हिस डिक्लेअर करावं लागेल. त्याच्यानंतर मेन ॲक्टिव्हिटीमध्ये सर्व्हिस सुरू करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये काय होईल, मेन स्टाईल नोटिफिकेशन वापरता येईल, त्यासाठी रिसिवर प्ले पाऊस स्टॉप वगैरे हे करावे लागतील. नंतर स्पॉटिफाय वगैरे ॲडव्हान्स कंट्रोल दिसेल. ह्याच्यामुळं काय होईल, ॲप मिनिमाइज केली तरी ऑडिओ चालू राहील. नोटिफिकेशन बारमध्ये ऑडिओ बुक प्ले दिसत राहील. युजर नोटिफिकेशन काढल्यावर प्लेबॅक थांबेल. आता ऑडिओ बुक ॲप ॲडव्हान्स नोटिफिकेशन कंट्रोल ह्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला कंट्रोल ॲक्शन डिफाईन करावं लागेल. ह्यामध्ये ॲक्शन टाकावं लागतील, रिसिवर बनवावं लागेल. त्याच्यानंतर अँड्रॉइड .xml ह्या फाईलमध्ये हा कोड घ्यावा लागेल. ऑडिओ सर्व्हिस डॉट जावा हा क्लास बनवून त्याच्यामध्ये हा कोड लिहावा लागेल. त्याच्यानंतर सर्व्हिसमधील ॲक्शन हँडलमध्ये हे लावून ह्याच्यामुळं काय होईल, नोटिशनमध्ये प्रिव्ह्यू पाऊस नेक्स्ट बटन येतील. प्ले चालू असेल तर पाऊस बटन दिसेल, पाऊस केल्यावर प्ले बटन दिसेल. ॲप मिनिमाइज जरी झाली तरी कंट्रोल्स नोटिफिकेशनमधून करता येतील. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपला फोन लॉक असला तरीही आपल्याला जर ऑडिओ कंट्रोल दिसतील, असं जसं स्पॉटिफायमध्ये दिसतात तसं करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की ऑडिओ सर्व्हिस डॉट जावामध्ये मीडिया सीजन ऑब्जेक्ट जोडावं लागतील. त्यासाठी हा इम्पोर्ट करावं लागतील. हे कोड तुम्हाला नंतर 1 बाय 1 आपण पाहणार आहेत. मीडिया सीजन इनिशियलाइज करावं लागेल. नोटिफिकेशनमध्ये मीडिया स्टाईल वापरावं लागेल. हा त्यासाठी कोड मेटा डाटा बुक इन्फो घ्या म्हणजे लॉक स्क्रीनवरती बुक टायटल यावर कवर दिसण्यासाठी हा कोड आपल्याला घ्यावा लागेल. ह्याच्यामुळं काय होईल, नोटिफिकेशन लॉक स्क्रीन दोन्ही ठिकाणी प्ले पाऊस नेक्स्ट प्रिव्ह्यू बटन दिसतील. लॉक स्क्रीनवर बुक टायटल यावर कवर दिसेल. अगदी स्पॉटिफाय ऑडिओ सारखा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. आता ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, फायरबेस सर्व्हर वापरून ऑडिओ बुक स्ट्रीमिंग डाउनलोड सपोर्ट कसं करायचं. तर आता ऑडिओ बुक ह्यासाठी फायरबेस सर्व्हर आहे ना, आपण नंतर पाहू.